मी पी आर दातीर भरगनावच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. आणि मित्र हो, या ठिकाणी गणित 1 मधील प्रकरण पहिले संच या प्रकरणाचे तिसरे सत्र आपण या ठिकाणी पाहत आहोत. आजच्या सत्रात आपल्याला वेन आकृती, विश्वसंच, उपसंच आणि पूरक संच इत्यादी संकल्पना स्पष्ट करून घ्यायच्या आहेत. सोबत सराव संच 1.3 मधील उदाहरणे कशी सोडविता येतात ते सुद्धा जाणून घ्यायचे आहे. तर चला मग आजच्या सत्राला सुरुवात करूया. तर आजचे हे तिसरे सत्र आणि आजच्या या सत्रामध्ये मित्रो बघा, आपण सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी 4 संच दाखवत आहे आणि चारही संच हे यादी पद्धतीमध्ये आहे. पहिला संच आहे यू. यू मध्ये 1 ते 9 पर्यंतच्या संख्या आहेत, नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे या यू या संचामध्ये 9 घटक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि यानंतर जो आपण संच घेतला तो घेतला आहे ये. आणि ये संचामध्ये 1, 3, 5, 7 आणि 9 असे 5 घटक आहे. त्यानंतर आपण तिसरा एक संच घेतला. या संचामध्ये 4 घटक आहे. ते 4 घटक कोणते? तर बी बरोबर मैरुपी कंसात 2, 4, 6, 8. आणि आता या ठिकाणी हा चौथा संच घेतला आपण. या चौथ्या संचामध्ये आणखी 3 घटक आहे. ते अनुक्रमे 3, 6 आणि 9. तर अशा प्रकारे आपण 4 संच यादी पद्धतीने या ठिकाणी घेतले. आता मित्रो, आपण या ठिकाणी बघा, एक बंदिस्त आकृती बघा. या आकृतीला आपण बंदिस्त आकृती म्हणू. तसं पाहिलं तर ही जी आकृती आहे किंवा आपण ज्या आकृत्या घेत आहोत त्या भूमितीय आकृत्या आहेत. परंतु आपण भूमितीय आकृत्या न म्हणता फक्त संक्षिप्त त्याला आपण बंदिस्त आकृती म्हणू. कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे की बंदिस्त आकृती म्हणजे भूमितीय आकृती घेतलीच पाहिजे असं नाही. तुम्हाला फक्त बंदिस्त आकृती या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणून आपण या ठिकाणी एक बंदिस्त आकृती घेतली. कशासाठी घेतली? तर आपल्याला या संचाचे घटक या बंदिस्त आकृतीमध्ये लिहायचे आहे. आणि म्हणून मग यू संचाकरिता आपण पहिली बंदिस्त आकृती घेतली. दुसरी बंदिस्त आकृती वर्तुळाकार आहे, ही आपण घेतली ये या संचाकरिता. आणि तिसरी बंदिस्त आकृती घेऊ आपण ही तर बी या संचाकरिता. आणि चौथी बंदिस्त आकृती घेतली आपण सी या संचाकरिता. आणि या ठिकाणी हे जे संचातील घटक आहे, यू संचातील घटक यू या बंदिस्त आकृतीमध्ये लिहायचे आहे. ये संचातील घटक ये या बंदिस्त आकृतीमध्ये लिहायचे आहे. आणि बी संचातील घटक बी या बंदिस्त आकृतीमध्ये लिहायचे आहे. सी या संचातील घटक सी या संचातील घटक सी या बंदिस्त आकृतीमध्ये लिहायचे आहेत. तर चला मग सुरुवात करूया. आपण यू चे घटक आपण या बंदिस्त आकृतीमध्ये लिहू. ते आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ये चे घटक पुन्हा या बंदिस्त आकृतीमध्ये घेऊ. बघा, 1, 2 घटक नाही आहे. 1 नंतर 3 आहे. 3 नंतर 5, 5 नंतर 7 आणि 7 नंतर 9. तर अशा प्रकारे 5 घटक या ठिकाणी आपण या बंदिस्त आकृतीमध्ये दाखविले. आता त्यानंतर बी या संख्येचे घटक या बंदिस्त आकृतीमध्ये घेऊ आपण. 2, 4, 6, 8 म्हणजेच 2, 4, 6 आणि 8.
आणि सी या संचाचे घटक दाखवू आपण या बंदिस्त आकृतीमध्ये 3, 6, 9. तर अशा प्रकारे मित्रो संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी सर्वप्रथम केली आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या बंदिस्त आकृत्या आहेत या बंदिस्त आकृत्यांना म्हणतात वेन आकृती किंवा वेन चित्रे सुद्धा म्हणतात. तर लक्षात घ्या म्हणजे वेन आकृतीच्या साह्याने आपण या ठिकाणी काय केलं आहे संच व्यक्त केले आहे. म्हणजे संच हा यादी पद्धतीने व्यक्त करता येतो, संच हा गुणधर्म पद्धतीने व्यक्त करता येतो. त्याच प्रकारे या ठिकाणी आपण संच व्यक्त करण्याकरता वेन आकृतीचा उपयोग केलेला आहे. याचाच अर्थ संच हा वेन आकृतीचा उपयोग करून सुद्धा व्यक्त करता येतो. तर अशा प्रकारे मित्रो आपण वेन आकृतीचा उपयोग करून संच कसे व्यक्त करता येतात ते या ठिकाणी बघितलं. आणि यानंतर आपण बघणार आहोत विश्वसंच, उपसंच आणि पूरक संच इत्यादी संकल्पना आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करून घ्यायच्या आहे. आणि या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी सुद्धा आपण आता जे शिकलेलो आहोत वेन आकृती, त्या वेन आकृतीच्या आधारे आपल्याला या सर्व संकल्पना सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेता येईल. तर बघा त्यासाठी आपण यू संच घेतला मागच्या उदाहरणातलाच. यू या संचामध्ये 1 ते 9 पर्यंतचे नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर असे 9 घटक आहे. त्यानंतर दुसरा हा ये हा संच घेतला. ये या संचामध्ये 1, 3, 5, 7, 9. तर अशा प्रकारे 5 घटक आहे. आणि त्यानंतर मग आता या ठिकाणी बघा ही एक बंदिस्त आकृती घेतली आणि या बंदिस्त आकृतीला आपण नाव देऊ ये. म्हणजेच आता तुम्हाला समजले असेल की या ठिकाणी आपल्याला वेन आकृतीचा उपयोग करून ये हा संच व्यक्त करायचा आहे. आणि म्हणून मग आपण ये या संचाचे घटक आपण या बंदिस्त आकृतीमध्ये घेऊ. 1, 3, 5, 7 आणि 9. त्यानंतर काय करायचं तर या ठिकाणी जो यू संच आहे तो आपल्याला या ठिकाणी वेन आकृतीचा उपयोग करून घ्यायचा आहे. कसा बघा हा ही जी बंदिस्त आकृती आहे आता मोठी म्हणजे आयत आकृती. तर या बंदिस्त आकृतीला म्हणू आपण यू. यू हा संच आपण या ठिकाणी यू हा संच आपण वेन चित्राचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. याचा अर्थ पहा यूचे घटक आपल्याला या बंदिस्त आकृतीमध्ये घ्यायचे आहे. परंतु या ठिकाणी बघा ये संचाचे घटक ऑलरेडी म्हणजे अगोदरच यू संचात आलेले आहेत. आणि मग यूचे घटक लिहित असताना हे 5 घटक सोडून उरलेले घटक आपल्याला घ्यायचे आहे. म्हणजे याचा अर्थ आपण पहिला घटक घेऊ 2, दुसरा 4 घेऊ, तिसरा 6 आणि चौथा 8. कारण हे 4च घटक फक्त या ठिकाणी आलेले नाही आहे ये या संचामध्ये. आणि मग या ठिकाणी बघा हे जे उरलेले घटक होते या उरलेल्या घटकाच्या यादीला आपण किंवा या घटकाच्या यादीलाच म्हणू आपण ए डॅशने दाखवू. म्हणजे ए डॅश म्हणजे काय तर ए डॅश म्हणजे यू या संचातील ये या संचाचे घटक सोडून उरलेल्या घटकांची जी यादी आहे ती आपण ए डॅशने दाखवू. म्हणजे मित्र बघा आता या ठिकाणी अगोदर 2च संच होते परंतु या ठिकाणी एक तिसरा संच या ठिकाणी निर्माण झाला तयार झाला आणि त्याला आपण ए डॅशने दाखवलं. तर मग आता हे 3 संच कोणते तर सर्वात मोठा संच म्हणजे या ठिकाणी जे 3 संच तयार झाले त्या 3 संचापैकी सर्वात मोठा संच जो आहे तो आहे यू. आणि म्हणून या ठिकाणी
यू या संचाला म्हणतात विश्वसंच. आणि त्यानंतर दुसरा जो संच आहे, दुसरा संच ये, ज्या संचाचे घटक यू मध्ये आहे असा तो संच म्हणजे ये. आणि म्हणून ज्या संचाचे घटक यू मध्ये असतात, विश्वसंचामध्ये असतात, त्या संचाला, त्या विश्वसंचाचा म्हणतात उपसंच. आणि तिसऱ्या प्रकारचा जो संच या ठिकाणी तयार झाला, ज्याला आपण ए डॅशने दाखवलं, तर त्या ए डॅशला म्हणतात या ठिकाणी पूरक संच. तर अशा प्रकारे मित्रहो, या ठिकाणी 3 संच तयार झाले आणि ते तिन्ही संच या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसून राहिलेले आहे. सर्वात मोठा संच तो युने दाखवला, त्याला आपण या ठिकाणी विश्वसंच म्हटला. आणि ज्या संचाचे घटक या विश्वसंचात होते तो संच म्हणजे ये संच, आणि म्हणून ये या संचाला या ठिकाणी उपसंच म्हटलं आहे. आणि ये या संचाचे घटक सोडून विश्वसंचातील उरलेल्या घटकांची जी यादी आहे, म्हणजेच या ठिकाणी 2, 4, 6 आणि 8 या घटकाची जी यादी राहील, त्या यादीला म्हणू आपण पूरक संच. तर अशा प्रकारे मित्रो, येथे यू हा विश्वसंच आहे. त्यानंतर ये हा यूचा उपसंच आहे आणि तो ये उपसंच यू असे दाखवतात. म्हणजे या ठिकाणी जे चिन्ह आहे हे आहे उपसंचाचे चिन्ह. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. बघा, आडवा यू लिहिलेला आहे, त्याच्या खाली एक आडवी रेषा दिली आहे. लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला सोपी आयडिया सांगितली. आडवा यू आहे आणि त्याच्या खाली एक आडवी रेषा दिली आहे. तर अशा प्रकारचं जे चिन्ह आहे त्या चिन्हाला तुम्हाला वाचायचं आहे उपसंच म्हणून. आणि हे चिन्ह आहे उपसंचाचं. आणि म्हणून मग पुन्हा आणखी एक वेळा बघा, ये हा यूचा उपसंच आहे. तो कसा दाखवतात, तर ये उपसंच यू असं वाचायचं आणि अशाच प्रकारे दाखवायचं. तर त्यानंतर आता राहिला तिसरा संच. आणि तिसरा संच म्हणजे ये डॅश. आणि ये डॅशला येचा पूरक संच म्हणतात. आणि येथे ए डॅश बरोबर 2, 4, 6, 8 अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ये या संचाचा पूरक संच ए डॅश मिळाला. आणि या ठिकाणी मी असं समजतो की आपली विश्वसंच, उपसंच आणि पूरक संच ह्या संकल्पना आपल्या स्पष्ट झाल्या असेल. आणि जर समजा आपल्याला यावर आधारित जर समजा काही उदाहरणे दिली, तर ती आपल्याला आता या ठिकाणी सोडवता यायला पाहिजे. तर बघा मित्रो, काय आहे, तर या ठिकाणी एक ए संच आहे, बी संच, सी संच आणि डी संच असे 4 संच दिलेले आहेत. आणि या 4 संचाच्या संबंधित काही विधाने दिलेली आहेत. ती विधाने मी या ठिकाणी एकाखाली एक, एकाखाली एक, एकाखाली एक असं मांडून घेतो, समजण्यासाठी सोपी राहतील. तर बघा, पहिलं विधान आहे सी उपसंच डी. दुसरं विधान आहे ए उपसंच डी, डी उपसंच बी, डी उपसंच ए आणि बी उपसंच ए आणि सी उपसंच ए. ही आहे 6 विधाने. आणि दिलेली विधाने ही सत्य आहे किंवा असत्य आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर मागच्या उदाहरणामध्ये वेन आकृतीच्या सहाय्याने उपसंचाची संकल्पना तुम्हाला मी स्पष्ट करून सांगितलेली आहे. जेव्हा सी हा उपसंच असतो बीचा, तेव्हा आपल्याला काय करावं लागेल इथे, तर सी चे घटक, सी या संचाचे घटक बी या संचात शोधायचे. आणि जर सी चे घटक, संपूर्ण घटक, सी या संचाचे संपूर्ण घटक बी मध्ये जर असेल, तर या ठिकाणी आपण या विधानाच्या समोर लिहू हे विधान सत्य आहे. अन्यथा जर समजा सी चे घटक बी मध्ये नाही,
कोणता एक 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 घटक आहे परंतु दुसरा नसेल, तर अशा वेळेस सुद्धा आपण लिहू की सी हा बीचा उपसंच नाही. चला तर मग बघू, निरीक्षण करू आपण प्रत्येक विधानाचं आणि ठरवू की कोणतं विधान सत्य आहे आणि कोणतं विधान असत्य आहे. तर चला सुरुवात करू मित्रो. पहिल्या उदाहरणामध्ये सी चे घटक आपण बी मध्ये बघू. सी चे घटक आहे बी आणि डी, आणि बी आणि हे डी, बी आणि डी हे घटक बी या संचात आहे का ते बघा. तर बघा, डी हा घटक आहे परंतु बी हा घटक बी या संचात नाही. याचा अर्थ सी हा बीचा उपसंच नाही. म्हणजेच दिलेलं उदाहरण हे असत्य आहे, म्हणजे दिलेलं विधान हे असत्य आहे. तर चला मग अशा प्रकारे पुढील विधाने सुद्धा सत्य असत्य आहे किंवा नाही ते आपण ठरवू. तर ए उपसंच आहे डी, म्हणजे ए चे घटक बघायचे आहे डी मध्ये. आता डी बघा, ए आणि ई हे दोनच घटक आहे आणि या ए या संचाचे 4 घटक आहे. बघायची काही जास्त आवश्यकताच नाही, सरळ म्हणून आपण हे विधान असत्य आहे. त्यानंतर डी उपसंच आहे बी, म्हणजेच डी चे घटक आपल्याला पुन्हा बघावं लागेल बी मध्ये. ए आणि ई बघा बी मध्ये आहे का. ए आणि ई बघा, ई आहे, ए नाही आहे, म्हणजे पुन्हा हे विधान असत्य आहे. त्याच्यानंतर चौथं विधान, डी हा उपसंच आहे ए चा, म्हणजे डी चे घटक ए आणि ई हे आपल्याला शोधावं लागेल ए या संचात. आणि बघा, डी चा ए घटकही ए संचात आहे आणि डी चा ई घटक सुद्धा ए संचामध्ये आहे, आणि आता मात्र हे विधान सत्य आहे. आता त्यानंतर बघा, पाचवं विधान आहे बी उपसंच ए. आता बी उपसंच ए म्हणजे बी चे घटक ए मध्ये शोधा. बी चे घटक आहे सी डी ई एफ, आणि या ठिकाणी सी डी आणि हे घटक आहे परंतु एफ हा घटक ए मध्ये नाही, म्हणून हे विधान सुद्धा असत्य आहे. त्यानंतर सी उपसंच ए म्हणजे सी चे घटक बी आणि डी हे शोधावं लागेल ए मध्ये. आणि बघा मित्रो, बी आणि डी हे दोन्ही घटक ए मध्ये आहे, म्हणजे हे विधान या ठिकाणी सत्य आहे. सराव संच 1.3 मधील पहिलं उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. यानंतर आपण सराव संच 1.3 मधील दुसरं उदाहरण या ठिकाणी बघत आहोत. बघा, या ठिकाणी 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्याचा विश्वसंच घेऊ. म्हणजे या ठिकाणी 1 पासून 20 पर्यंतच्या संख्या, 1 पासून ते 20 पर्यंतच्या संख्या ह्या आपल्याला विश्वसंचात घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर मग एक्स आणि वाय हे संच वेन आकृतीने या ठिकाणी आपल्याला दाखवायचे आहे. तर बघा मित्र, या ठिकाणी सराव संच 1.3 मध्ये 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्येचा संच हा विश्वसंच म्हणून घ्यायचा आहे. एक्स आणि वाय हे दोन संच पुन्हा आणखी तुम्हाला गुणधर्म पद्धतीने या ठिकाणी दिलेले आहे, आणि या सर्वांचा उपयोग करून आपल्याला वेन आकृतीने हे संच दाखवायचे आहे. म्हणजे एक विश्वसंच आहे आणि दोन या ठिकाणी एक्स आणि वाय हे दोन संच आहेत. तर बघू, तर या ठिकाणी सर्वात अगोदर जर दिलेले हे तिन्ही संच आपण जर समजा यादी पद्धतीने लिहून घेतले, तर आपल्याला या तिन्ही संख्याच्या संबंधी ज्या वेन आकृत्या काढायच्या आहेत त्या अगदी सोपं जाईल. आणि म्हणून बघा मित्रो, या ठिकाणी आपण हे तिन्ही संच सर्वात अगोदर यादी पद्धतीने लिहून घेऊ. आणि बघा, करा सुरुवात मग. तर आता विश्वसंचाला आपण नाव देऊन टाकू यू, नेहमीप्रमाणे. तर मग झाला यू बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा प्रकारे 20 पर्यंत कॉमा देऊन सर्व घटक लिहून काढायचे. त्यानंतर आता
यक्स हा संच आपण यादी पद्धतीने लिहू. तर यक्स कसा आहे तो बघून घ्या. गुणधर्म पद्धतीने दिलेला आहे. यक्स असा आहे की यक्स हा एनचा घटक आहे आणि यक्स हा मोठा आहे 7 पेक्षा. 7 पेक्षा मोठी संख्या नैसर्गिक संख्या कोणती आहे? 8 आहे. आणि 15 पेक्षा लहान आहे म्हणजे 14 आहे. म्हणजे याचा अर्थ या संचामध्ये कोणते घटक आहे? 7 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या आणि 15 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. म्हणून आला असेल लक्षात तुमच्या. तर त्याला लिहू आपण. एक्स बरोबर 8, 9, 10, 11, 12, 13, 14. अशा प्रकारे यक्स संच सुद्धा आपण यादी पद्धतीने घेऊन घेतला आहे. आता वाय संच हा सुद्धा आपण यादी पद्धतीमध्ये घेऊन घेऊ. तर वाय कसा आहे तो बघून घ्या. तर वाय असा आहे की वाय बिलॉंग्स टू एन, म्हणजेच वाय ही नैसर्गिक संख्या आहे आणि वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संख्या आहे. म्हणजे बघा हा विश्वसंख्या आहे आणि या विश्वसंख्यातील ज्या मूळ संख्या आहे त्या संख्या घ्यायच्या आहे तुम्हाला वाय या संख्यामध्ये. आणि मूळ संख्याचा परिचय आपल्याला आहे किंवा नाही हे मला माहिती नाही, पण मी सांगतो या ठिकाणी. पहिली या ठिकाणी मूळ संख्या 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. त्यानंतर एकदम 11 आहे, 13 आहे आणि 13 नंतर 17 आहे आणि 19 आहे. तर ह्या आहे मूळ संख्या. कारण मूळ संख्या म्हणजे काय? तर अशी संख्या की जिचे फक्त 2च अवयव असतात. एक पहिला अवयव 1 असतो आणि दुसरा म्हणजे ती स्वतः संख्या. असे 2 अवयव असतात. कारण 2चे अवयव बे म्हणजे 1 आणि 2. आणि तसेच प्रत्येक संख्येच्या संबंधित असे 2च अवयव आहे आणि म्हणून त्या संख्यांना म्हणतात मूळ संख्या. तर या ठिकाणी म्हणून आपण वाय हा संच आपण यादी पद्धतीने लिहून काढू. 2, 3, 5, 7, 11, 13, 17. या ठिकाणी तिन्ही संच आपण यादी पद्धतीने लिहून काढले. आता याच्याशी संबंधित ज्या वेन आकृत्या आपल्याला काढायच्या आहे आणि या अगोदर आपण वेन आकृती कशी काढतात ते बघितलं आहे. तरी पुन्हा आणखी या ठिकाणी बघू. चल सुरुवातीला यक्स हा संच घेऊ आपण. बंदिस्त आकृती घेऊ. याला नाव देऊन देऊ यक्स. आणि यक्स या संचाचे घटक लिहून काढू. 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. आता विश्वसंख्यातील आता सुरुवातीला आपण हा यक्स हा संच लिहून काढत असतो आणि त्यानंतर मग घेतो आपण विश्वसंच म्हणजे यू. आणि मग यू या संचातील घटक कोणते घेतो आपण? तर यक्स या संचाचे घटक सोडून उरलेल्या घटकांची यादी घेऊ आपण. तर बघा कोण होईल मग? 1 ते 7 पर्यंतच्या संख्या येईल आणि 15 ते 20 पर्यंतच्या संख्या येईल. हे झाले उरलेले घटक. आणि म्हणून पहिल्यांदा लिहू आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. त्यानंतर 15, 16, 17, 18 आणि 18 नंतर 19 आणि 20. तर अशा प्रकारे बघा मित्र, या ठिकाणी आपण वेन आकृतीचा उपयोग करून विश्वसंख्या आणि त्याच्याशी सोबत असणारा यक्स हा संच दाखवला. दुसरा पुन्हा आणखी अशाच प्रकारे आता वाय हा संच घेऊ. वाय या संचाचे घटक लिहून घेऊ आपण. 2 नंतर 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. तर अशा प्रकारे आता या यू या संचातील उरलेले घटक आपण बाहेर लिहून काढू. ठीक आहे. तर बघा 1 नंतर 4 येतो, 4 नंतर 6 येतो, 6 नंतर 8, 8 नंतर 9, 9 नंतर 10, 10 नंतर 12, 12 नंतर 14, 14 नंतर येतो 15, 15 नंतर येतो 16, 16 नंतर येतो 18 आणि 18 नंतर येतो 20. तर अशा प्रकारे मित्रो या ठिकाणी हा जो बाहेरचा संच आहे याला नाव आणखी पुन्हा आपण देऊन देऊ. आणि अशा प्रकारे वेन आकृत्या या ठिकाणी रेडी झाल्या, आपल्या तयार झाल्या. आणि म्हणून हिला म्हणू आपण वेन आकृती 1 आणि हिला म्हणू आपण वेन आकृती 2. तर अशा प्रकारे मित्र पहा, हे दुसरं उदाहरण आपण वेन आकृतीच्या सहाय्यानं विश्वसंच आणि हे 2 दिलेले यक्स आणि वाय संच वेन आकृतीचा उपयोग करून अशा प्रकारे दाखवलेले आहे.
तर ते तुम्ही लक्षात घ्या. आणि यानंतर आपण या ठिकाणी सराव संच 1.3 आणि 1.3 मधलं चौथं उदाहरण बघू. आता हे चौथं उदाहरण खूप सोपी आहे बघा. ए बरोबर 1,3,2,7. तर ए या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहायचे आहे. आता उपसंचा संबंधीचे आपल्याला माहिती आहे मित्र की उपसंचाचे घटक या विश्वसंचामध्ये असते. तर आता या ठिकाणी असं समजू आपण की ए हा विश्वसंच आहे आणि त्याचे उपसंच लिहायचे आहे. म्हणजे विश्वसंचातील घटक घ्यायचे आणि उपसंच तयार करायचे. म्हणजे काय होईल पहा. दुसरा संच तयार करताना साधा एक घटक जरी घेतला आपण तरी एक संच तयार होतो. म्हणजे दुसरा संच बी घेतला, सी घेतला, डी घेतला, ई घेतला, तर बी बरोबर महिरूपी कंसात 1 लिहिला, झाला उपसंच. सी बरोबर महिरूपी कंसात 3 लिहिला, झाला उपसंच. किंवा डी बरोबर महिरूपी कंसात 2 लिहिला, झाला उपसंच. तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त ए या संचातील घटक घेऊन आपल्याला काय करायचे आहे तर 3 उपसंच लिहायचे आहे. भरपूर उपसंच तयार होऊ शकतात, परंतु आपल्याला या ठिकाणी 3 लिहायचे आहे. आणि म्हणून आपण पहिला संच समजा असं म्हणू आपण की बी, सी आणि डी हे 3 उपसंच घेतल्यास खालील प्रकारे लिहिता येईल. असं या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे. आणि बघा लिहिल्यानंतर मग सी बरोबर घेतलं मी बघा 1 घेतला, 3 घेतला आणि 7 घेतला, 3 घटक घेतले. तर सी हा आता उपसंच झाला एचा, कारण सी चे घटक कशात आहे ए मध्ये आहे. दुसरा बी हा घटक घेतला, याच्यामध्ये 1 आणि 3 हे 2 घटक घेतले. 1 आणि 3 हे दोन्ही घटक कुठे आहे ए या संचात आहे. म्हणजे बी हा संच ए या संचाचा उपसंच आहे. पुन्हा आणखी तिसरा संच घेऊ डी 1,2,7. तर 1, 2 आणि 7 हे तिन्ही घटक डी या संचाचे तिन्ही घटक ए या संचामध्ये आहे. याचा अर्थ डी हा संच ए या संचाचा उपसंच आहे. अशा प्रकारे मित्रो एखादा संच जर दिलेला असेल तर त्याचे उपसंच लिहिणे हे खूप सोपी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण समाप्त करीत आहोत. आणि एक या ठिकाणी आग्रहाची विनंती की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.